विधिमंडळात फुटीर गटाला मान्यता द्यावी का? न्यायालयाच्या गुगलीवर फसले कपिल सिब्बल. फुटीचा दावा ठाकरेंच्या अंगलट येणार. ठाकरेंचा वकील वाढवून घेतोय तारखा. कपिल सिब्बल यांना हवाय आणखी वेळ. गुरुवारी सुद्धा सुरू राहणार ठाकरेंचा युक्तिवाद. पक्षाची रचना लोकशाही पद्धतीनेच. निवडणूक आयोगावर राजकीय दबाव होता. न्यायालयीन सुनावणीनंतर संजय राऊत यांचा दावा. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला विलन बनवण्याचा प्रयत्न. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा आरोप. रेवती सुळेंच्या रिसेप्शनमध्ये नरेंद्र मोदी आणि गांधी कुटुंबात दिलखुलास संवाद. मोदी आणि प्रियंका गांधींकडून एकमेकांच्या आस्थेनं विचारपूस. विरोधकांची इच्छा असेल तर सभागृहात बसून ऐकतो. अमित शहांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. विरोधक चर्चाच करत नसल्याचा आरोप. गृहमंत्री 20 दिवसापासून बेपत्ता होते. राहुल गांधींची टीका. शेवटच्या क्षणी फुग्यात हवा भरत असल्याचा टोला. SIR मोहीम 27 ऑक्टोबरला पूर्ण होणार. 27 ऑक्टोबरला मतदार यादी अंतिम होणार. मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती. प्रारूप मतदार यादी राजकीय पक्षांना देणार. 28 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर दावे हरकतींना वेळ. स्वातंत्र्यदिनी नाशिकच्या ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजनांना, तर रायगडमध्ये पहिल्यांदाच भरत गोगावलेंना ध्वजारोहणाचा मान. कुंभमेळा घोटाळ्यामध्ये अटकेतला तनय महाजन दूरचा नातेवाईक. गिरीश महाजन यांनी दिली कबुली. कौटुंबिक सोहळ्यात राजकारण पाहिलं जात नाही. मोदी भेटीवर रोहित पवार यांचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा. विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती. शिंदे फडणवीसांनी चूक सुधारावी. जरांगेंचा पुन्हा इशारा. अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील. जरांगेंची गर्जना. बीडच्या इमामपुरात गोळीबार करणारा वाल्मिक कराडचा समर्थक. आरोपी सफवान खानवर अनेक गंभीर गुन्हे. इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू. वरिष्ठ पत्रकार वजाहत एस खान यांचा दावा. पाकिस्तानी सेना आणि सूत्रांच्या हवाल्यानं दाव्यानं पाकिस्तानातच नव्हे तर संपूर्ण जगात खळबळ. मराठी येत नसेल तर लायसन्स रद्द होणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलावंच लागणार. शासन निर्णय जारी. मुंबईत घाटकोपरमध्ये घरांवर डोंगराचा भाग कोसळला. दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणं. भाजप नगरसेवकांना भोवणार. दांडी मारलेल्या नगरसेवकांना नोटीस पाठवणार. E20 विरोधात पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक. केंद्र सरकार विरोधात गुडलक चौकात घातलं दुचाकीचं श्राद्ध. मुंबईमध्ये डॉमिनोजच्या 3 शाखांवर FDAची कारवाई. अन्न सुरक्षेबाबत त्रुटी आढळल्यानं परवाने निलंबित. विलेपार्ले, बोरिवली आणि घाटकोपरच्या शाखांवर कारवाई. FDA अधिकारांचं प्रदर्शन करतंय. मुंबई हायकोर्टाची टिप्पणी. अधिकाऱ्यांच्या तलवारीनं डास मारत असल्याचे सुद्धा वक्तव्य.